हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आपण अध्याय 13 क्षेत्रज्ञ विभाग बघत होतो. कालच्या भागामध्ये आपण 14व्या श्लोकापर्यंत पाहिलं, ज्यामध्ये भगवंतांच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलेलं होतं. आज आपण 15व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. श्लोक 15. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वाद् अविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. या 15व्या श्लोकामध्ये त्या परमात्म्याची व्यापकता किती आहे हे सांगितलेलं आहे. किती व्यापलेला आहे तो. तर बहिः अंतश्च भूतानां अचरं चरमेव च. चराचर अशा सगळ्या प्राणीमात्रांच्या बाहेर आणि आत. बहिः अंतः एव च. आत, बाहेर आणि आत तो पूर्णपणे भरलेला आहे. पण सूक्ष्मत्वात तो अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगा नाही. अविज्ञेयम, तो समजत नाही. दूरस्थम चांतिके च तत्. तसेच तो अत्यंत जवळ आणि अत्यंत दूर जे आहे ते सगळंही तोच आहे. आत बाहेर तोच भरलेला आहे. जे अगदी आपल्या जवळ आहे तेही तोच आहे, आणि जे आपल्यापासून अत्यंत दूर, म्हणजे आपल्या जवळ असणारे हे सगळे सृष्टीतले घटक, आणि दूर असणारे म्हणजे अवकाशामध्ये असणारे हे सगळे घटक, सगळे या सगळ्यांमध्ये तो भरलेला आहे. एवढी त्याची व्यापकता आहे. फक्त तो सूक्ष्म स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत नाही. ही परमात्म्याची व्यापकता आहे. पुढे मग व्यापकता समजण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. देश, काल आणि वस्तू यांच्या बाबतीमध्ये तो दूरस्थ आहे. कुणाला? अयुक्त नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं. महाअयुक्त म्हणजे कोण? जो भगवंतांचा भक्त नाही, जाणत नाही, स्वतःला जाणत नाही, ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, त्याला म्हणायचं अयुक्त. आणि तो दूरस्थ, त्याला पण दूरस्थ असं म्हणतात. म्हणजे आपण दूरस्थ आहोत. कारण काय? तर आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, महत्तत्व, प्रकृती या तत्वांची पूर्ण जाणीव नाही अजून. शिवाय ज्ञेय जे आहे म्हणजे परमात्मा किंवा स्वरूप, ते आम्ही जाणलेलं नाही. ज्ञेय गोष्ट आम्ही अद्याप जाणलेली नाही. ज्याच्यासाठी माणसाचा देह आम्हाला मिळाला तेच आम्ही अजून आमच्यामध्ये उतरवलेलं नाही. आणि अविज्ञेय जे आहे त्याच्यावर आम्ही श्रद्धा ठेवली. अविज्ञेय म्हणजे काय? इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्यांच्या द्वारे ज्याला आम्ही जाणून घेऊ शकत नाही, अशा गोष्टीकडे आम्ही लक्षच दिलं नाही. म्हणजे काय? अगोचर गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलं नाही. म्हणजे आम्हाला जे आहे पण दिसत नाही. ध्वनी आहे पण ऐकू येत नाही. गंध आहे पण त्याचा गंध कळत नाही. रस आहे पण चव कळत नाही. त्याचा वावर आहे पण स्पर्श कळत नाही. अशा त्या सूक्ष्म तत्वाला, ज्याला इंद्रियांनी जाणून घेता येत नाही, असा जो अज्ञेय आहे त्याला आम्ही जाणत नाही. म्हणून आम्ही त्याच्यापासून दूरस्थ आहोत. आणि अंतिके म्हणजे जवळ कोण आहेत? युक्तानाम, म्हणजे जे भगवंताशी सतत युक्त आहेत, अनन्य भक्ती करतात, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी
सहज कळणारे आहेत त्यांना, आणि म्हणून ते भगवंताच्या जवळ, भगवंतापासून दूर असणारे, भगवंतापासूनच्या जवळ असणारे हा एक भाग. ज्याला अज्ञान आहे त्याच्यापासून दूर, तो भगवंतापासून दूर आहे, आणि ज्याला ज्ञान आहे तो भगवंताच्या जवळ आहे. आणि या सगळ्या सृष्टीतल्या जवळ असणाऱ्या वस्तू आणि दूर असणाऱ्या वस्तू, ह्या संपूर्ण सृष्टीमधले चर अचर भूत, ह्या सगळ्यांच्या आत बाहेर सगळीकडे तो व्यापून उरलेला आहे, असं या श्लोकात सांगितलं आहे. पुढे 16वा श्लोक. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. अविभक्तंच भूतेषु हा सगळ्या भूतमात्रांमध्ये परिपूर्ण आहे. अविभक्त म्हणजे विभागलेला नाही, तो इथे राहतो पण तो परिपूर्ण आहे. विभक्तमिव च स्थितम, पण आपल्याला तो विभक्त झालेला दिसतो. म्हणजे मनुष्यांमध्ये आहे, पशूंमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे, कीटकांमध्ये आहे, दगडात आहे, मातीत आहे, अणुरेणूत आहे, प्रकाशात आहे, स्वरांमध्ये आहे, गंधामध्ये आहे, सगळीकडे आहे. पण तो तिथे वेगळा वेगळा नाही आहे. प्रकाशातला वेगळा, अंधारातला वेगळा, अणूतला वेगळा, रेणूतला वेगळा, माणसातला वेगळा, पशुतला वेगळा असा नाही आहे. एकच आहे, फक्त तो वेगळा वेगळा आहे असं आम्हाला जाणवतं, दिसतं, कारण आम्ही त्याला ओळखत नाही. आम्ही स्वरूपाचं ज्ञान करून घेतलेलं नाही, म्हणून तो आम्हाला तसा दिसतो. वेगवेगळा असल्यासारखा तो भासतो, पण तसा तो नाही. भूत भर्तृच तज्ज्ञेयम, भूतमात्रांमध्ये आणि पोषण करणाऱ्यांमध्ये, भूतांचं तो धारण करणारा आणि पोषण करणारा असल्यामुळे, मग जो भूतांचं धारण करतो तो ब्रह्मदेवाच्या रूपाने सगळ्यांना उत्पन्न करतो. आणि ग्रसिष्णू रुद्ररूप, ग्रसिष्णू म्हणजे रुद्ररूप, रुद्ररूपामध्ये तो संहार करतो. आणि प्रभविष्णू म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या रूपाने तो सगळ्यांना उत्पन्न करतो. आणि विष्णू रूपाने धारण करतो, धारण किंवा पोषण करतो. असा तो परमात्मा आपल्याला वेगळा वेगळा वाटतो ब्रह्मा विष्णू महेश या स्वरूपामध्ये, मात्र तो वेगळा वेगळा नाही, तो एकच आहे. फक्त ही कामं तो वेगळी वेगळी करतो, म्हणून आपल्याला तो वेगळा वेगळा वाटतो किंवा भासतो. आता खरं म्हणजे विष्णू हा धारण आणि पोषण करणारा म्हणून तो सत्वगुणाचा द्योतक आहे. ब्रह्मा निर्मिती करतो म्हणून तो रजोगुण आहे. आणि शिव हा लय करतो म्हणून तो तमोगुणाचा द्योतक आहे. हे त्रिगुणांचे जरी आपल्याला असे वेगळे वेगळे भाग दिसत असले तरी तो असा विभक्त नाही आहे. या त्रिगुणांनी एकरूप असलेला तो आहे. भगवंतांच्या आधिपत्याखालीच हे सगळं चालतं. त्यापेक्षा वेगळं कोणीही हे काम करू शकत नाही. आता त्याला ज्ञानदेवांनी काय म्हटलंय बघा. बाल्याधी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदी स्थितिग्रासी अखंड जे. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या तीनही वयांमध्ये काया एकची जैसी, शरीर एकच आहे ना, एकाच शरीराला या अवस्था भोगाव्या लागतात. मग बाल्यामध्ये असणारं शरीर वेगळं, तारुण्यात असणारं वेगळं असं होत नाही. माझंच शरीर आहे, दुसऱ्याचं शरीर आपल्याकडे येत नाही. आपलंच शरीर 3 अवस्थांचा उपभोग घेतं. तैसी आदी स्थितिग्रासी अखंड जे. त्याप्रमाणेच आदी म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे भरणपोषण आणि ग्रासी म्हणजे लय होणे. या तीनही म्हणजे सृष्टीच्या या तीनही अवस्थांमध्ये तो एकरूपच आहे. सायं प्रातर माध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना. दुसरा दृष्टांत दिला. आकाशामध्येच, गगनामध्येच संध्याकाळ, पहाट आणि दुपार
अशा 3 अवस्था होतात. होता जातात दिनमान, त्याप्रमाणे अनेक दिवस होत जातात, उलटत जातात, पुढे पुढे जातात. जैसे का गगन पालटेना, यांनी आकाशात काही बदल होतो का? मुळीच होत नाही. आकाश म्हणजे संध्याकाळ, आकाश म्हणजे दुपार, आकाश म्हणजे असं होत नाही. आकाशाच्या आधिपत्याखाली हे होतं. तसं भगवंताच्या आधिपत्याखाली जन्म होतो, स्थिती होते, निर्मिती होते आणि लय होतो. आगा सृष्टी वेळे पुरुषोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले. सृष्टीची निर्मिती होते त्यावेळेला हे अर्जुना त्याला ब्रह्मा असं म्हणलं जातं. व्याप्ती जे विष्णू नामा, जेव्हा त्याचं स्थिती असते, व्यापून उरतं ते, त्यावेळेस त्याला विष्णू म्हणतात. मग आकारू हा हारपे, मग हे नामरूपात्मक सगळं विश्व जेव्हा लयाला जातं, हारपे लयाला जातं, तेव्हा रुद्र जे म्हणिपे, तेव्हा ज्याला रुद्र असं म्हटलं जातं. तेही गुणत्रय तेव्हा लोपे, ते सुद्धा गुणत्रयाचा लोप झाल्यानंतर शून्याकार होऊन जातं. ते जे शून्य उरतं ते तो भगवंत आहे. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयांचे नुरवून, गुणत्रयात ते नुरवून, ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. नभाचे शून्यत्व गिळून, संपूर्ण नभाचं शून्यत्व सुद्धा तो गिळंकृत करून टाकतो. गुणत्रयाते न उरवून, तिथे त्रिगुणही शिल्लक राहत नाहीत. त्यानंतर जे शून्य निर्माण होतं त्याला सगळ्या वेदांनी महाशून्य असं नाव दिलेलं आहे आणि ते महाशून्य म्हणजेच परमेश्वर आहे. परमेश्वराची व्याप्ती सांगतायत बरं का, नीट बघा. आता 16वा श्लोक. ज्ञानाने प्रकाशरूप भगवंताची प्राप्ती होते. हा प्रकाशरूप आहे, ज्योती स्वरूप आहे. आणि हा ज्योती स्वरूप जो आहे तो आपल्याला कसा मिळतो, तर ज्ञानरूपी प्रकाशामुळे आपल्याला तो प्राप्त होतो. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते, ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं. विशेष स्थिती म्हणजे विशेष प्रकारे स्थिर राहिलेला. कुठे? हृदि सर्वस्य, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो उत्तम प्रकाराने विशेष रूपाने स्थिरावलेला आहे, स्थिर झालेला आहे. पण आम्हाला तो कळत नाही. आणि तो कसा आहे? ज्योतिषामपि तज्ज्योतिही, तो परमात्मा जो आहे तो संपूर्ण जगाचा प्रकाशक आहे. सगळ्या प्रकाशांचाही प्रकाश तोच आहे. सूर्य त्याच्यापासून प्रकाश घेतो, चंद्र सूर्यापासून प्रकाश घेतो. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. या भगवंताच्या तेजाच्या अंशामध्ये हे सगळं समावलेलं आहे. हे आपण मागच्या विश्वरूप दर्शनामध्ये आणि त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये पण पाहिलेलं आहे. म्हणून ज्योतिषामपि तज्ज्योतिही, तो सगळ्या तेजांचंही तेज, प्रकाशाचाही प्रकाश आहे. तमसहा परम उच्चते, तो मायेच्या पलीकडे आहे, मायेच्या अधीन नाही, तो मायेच्या पलीकडे आहे. सगळ्यांच्या अंतर्यामी विशेष रूपाने स्थिर झालेला आहे. फक्त त्याला कोण जाणू शकतं? ज्ञानम, बोधस्वरूप, ज्ञानस्वरूप असं जे मूर्तिमंत भगवंताचं रूप आहे, मूर्तिमंत ज्ञान, ते ज्ञेयम जाणण्यायोग्य आणि जाणून घेतल्यावर नंतर त्याचंच पूजन करण्यायोग्य असा. ज्ञान म्हणजे ज्ञानस्वरूप स्वतः भगवंत. ज्ञेय म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं तो भगवंत. आणि ज्ञानगम्यम, जो ज्ञानाद्वारेच जाणला जातो असा जो तो भगवंत आहे. भगवंताचं व्यापक रूप कसं आहे? तो प्रकाशाचाही प्रकाश आहे, ज्योतीचीही ज्योती आहे. आणि तो परम आहे, मायेच्या पलीकडे, मायेला ओलांडून गेलेला
ॲक्च्युली मायेला ओलांडून त्याला जावं लागतच नाही. माया ही त्याचीच शक्ती आहे. त्याच्यामुळे तो मायेच्या आधिपत्याखाली नाही आहे, तर मायेच्या वर आहे असा तो परमात्मा. तोच ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि तोच ज्ञानगम्य आहे आणि तोच सर्वस्य हृदयविष्ठितम, सगळ्या चराचरांच्या हृदयामध्ये अंतर्यामी स्थिर झालेला आहे. त्यालाच जीवात्मा म्हणतात. मग काय, परमात्मा ज्ञानरूपी प्रकाश म्हणजे जीवात्मा. त्यातूनच बुद्धी, त्यातूनच मन, त्यातूनच इंद्रिय, त्यातूनच विषय निर्माण होतात. त्याच्यापासून हे सगळं निर्माण होतं आणि त्याच्यामध्येच पुन्हा लय पावतं. अशी त्याची व्याप्ती आहे. आणि याला जर जाणायचं, हृदयामध्ये असणाऱ्या हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. काशीला जायची गरज नाही, दुसऱ्या कोणत्या तीर्थक्षेत्रांना जायची गरज नाही, तो हृदयात आहे. त्याला फक्त जाणायचं, तर त्याच्यासाठी स्वरूप ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आम्हाला मनुष्यजन्म मिळालेला आहे. मनुष्यजन्म पैसा कमावणे, घर बांधणे, लग्न करणे, मुलांना मोठं करणे, मुलांना नोकरी लावणे, मुलांची लग्न करणे, त्यांच्या मुलांना पाहणे, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, याच्यासाठी नाही. तर आपण स्वतःचा उद्धार करणं, आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांचा उद्धार होणं याच्यासाठी आहे. कारण तो हृदयात आहे, त्याला बाहेर शोधायची गरज नाही आणि त्याच्यासाठी इतर कष्ट घेण्याची पण गरज नाही. फक्त स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावाय उपपद्यते. आता अशा प्रकारे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेयस्वरूप असा मी हे थोडक्यात सांगितलं आहे. माझा भक्त हे सर्व तत्वतः जाणून माझ्याच रूपाला प्राप्त होतो असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. मग क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय. क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान म्हणजे परमेश्वर आणि ज्ञेय म्हणजे सुद्धा परमेश्वर. हे सगळं थोडक्यात तुला मी अर्जुना सांगितलं आहे. आणि मद्भक्त एव तद्विज्ञाय, हे फक्त माझा भक्तच जाणून घेतो आणि मद्भावाय उपपद्यते, आणि तोच माझ्या भावाला प्राप्त होतो. म्हणजे भगवत भावाला प्राप्त होतो असं अर्जुनाला इथे सांगितलेलं आहे. आता हे सगळं पाहत असताना मागचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्यावर थोडंसं चिंतन असलंच पाहिजे. श्लोक 5 आणि 6 मध्ये विकारांसह जे क्षेत्राचं स्वरूप आहे, देह आणि देहाचे विकार हे सांगितलं. 7 ते 11 मध्ये ज्ञान आणि ज्ञानाचं साधन, कशामुळे ज्ञान प्राप्त होतं, स्वरूप ज्ञान कशामुळे प्राप्त होतं, भगवत ज्ञान कशामुळे प्राप्त होतं ते सांगितलं आहे. आणि या 12 ते 17 श्लोकांमध्ये ज्ञेयाचं स्वरूप काय, म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे अशा त्या भगवंतांचं स्वरूप हे व्यापक स्वरूप आहे आणि ते कसं आहे व्यापक हे इथे सांगितलेलं आहे. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मी जी होती परी हे मुख्य मुगा अवधारी, सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही. जे मला जाणतात ते मदरूप होतात, म्हणजे मीच होऊन जातात. हे सोपं असं साधन तुमच्यासाठी मी सांगितलेलं आहे. कशाप्रमाणे, कडा पायरी की जे, एखाद्या कड्यावर चढायचं आहे डोंगराच्या, तर त्याला पायऱ्या करून किंवा निराळी माचू बांधी जे, किंवा मचाण बांधून त्याच्या आधारे जसं जाता येतं सहज तसं. अथावी सुई जे तरी जैसी, किंवा एखाद्या पुराच्या पाण्यामध्ये तरी नौका लोटावी तशी ही नौका तुझ्यासाठी मी लोटलेली आहे, मला जाणून घेण्यासाठी. अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी तुझी या मनोधर्मा मिळेना. एवढं सगळं तुम्हाला आत्ता जसं मी म्हटलं की आधी विकारांसह क्षेत्र देहाचं स्वरूप सांगितलं, मग परमात्म्याचं स्वरूप सांगितलं,
हे सगळं मी तुला वेगळं वेगळं ज्ञान क्षेत्र वगैरे असं वेगळं वेगळं का सांगितलं? तर मी जर एकदमच तुला परमतत्व सांगू लागलो तर तुझ्या बुद्धीला ते झेपलं नसतं. सामान्यांच्या बुद्धीला ते झेपत नाही. म्हणून मी तुला काय केलं, एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणवनी तुझे. तू जे अवधान देतोस, तू जे माझ्या बोलण्याकडे लक्ष देतोस, त्या तुझ्या अवधानाला पेलेल अशा प्रकारे मी त्याचे 4 भाग केले. एक क्षेत्र, एक भाग क्षेत्र म्हणून तुला सांगितला, एक ज्ञान म्हणून सांगितला, एक ज्ञेय ज्याला जाणून घ्यायचं ते सांगितलं, आणि एक अज्ञान म्हणजे काय हे, अशा 4 विभाग करून मी तुला ते सांगितलेलं आहे. आता अनादी प्रकृती आणि पुरुष, प्रकृती पण अनादी आहे आणि पुरुष पण अनादी आहे. त्यांचं वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये केलेलं आहे, 19, 20 आणि 21. ते बघूया. प्रकृती पुरुषं चैव विद्धि अनादि उभावपि विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती पुरुषं चैव, प्रकृती आणि पुरुष, विद्धि अनादि उभौ अपि, हे दोघेही अनादि आहेत हे आधी जाणून घे. विकारांश्च गुणांश्चैव, विकार म्हणजे राग द्वेष इत्यादी विकार, आणि गुण म्हणजे त्रिगुण, सत्वरज तम हे त्रिगुण. विद्धि प्रकृती संभवान, हे प्रकृतीपासून निर्माण होणारे आहेत, हे तू नीट जाणून घे. प्रकृती आणि पुरुष दोन्हीही अनादी आहेत. रोग द्वेष इत्यादी विकार त्रिगुणात्मक सर्व पदार्थ हे या प्रकृतीपासून निर्माण होतात, हे तू जाणून घे, हे नीटपणे जाणून घे. असं सांगताना ज्ञानेश्वरांनी काय सांगितले बघा. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आघवे, तेची येथे जाणावे प्रकृती हे गा. क्षेत्राच्या बाबतीत जे काय सांगितलं मी, तेची येथे जाणावे प्रकृती गा, तेच इथे प्रकृती स्वरूपामध्ये तू जाणावस. क्षेत्रज्ञ ऐसे, जया ते म्हणितले असे, तो पुरुषा नारीसे न बोलू घेई. मी तुला क्षेत्रज्ञ म्हणून जे सांगितलं ते पुरुष आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. क्षेत्र म्हणजे देह आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष म्हणजे परमतत्व आहे. ये अनाने नावे परिनिरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढती पुढती. मी पुन्हा पुन्हा हे सांगतो, पुढती पुढती पुन्हा पुन्हा हे मी सांगतो. काय, हे अनाने नावे वेगवेगळ्या नावांनी जरी येत असलं, परिनिरूप्य आननो ज्याचं निरूपण करायचं आहे ते तत्व एकच आहे. त्या एकाच तत्वाचं वेगवेगळ्या नावांनी तुला मी निरूपण करून सांगतो. हे लक्षण न चुकावे पुढती पुढती, हे लक्षण तू कायम लक्षात ठेव, मी पुन्हा पुन्हा तुला ते सांगतो. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पंडुसुता, प्रकृती ते समजता क्रियानाम. यामधला जो सत्य अंश, सत्ता म्हणजे सत्य अंश असणं, जी सत्ता आहे मूळ, जो सत्याचा अंश आहे तो पुरुष आहे. हे पंडुसुता तो पुरुष आहे. आणि प्रकृती ते समजता क्रियानाम, आणि त्या सत्यांशाच्या आधाराने, सत्यांशाच्या अधिष्ठानावर जी क्रिया घडते, जी कर्म होतात त्याला प्रकृती असं म्हणतात. त्या शक्तीद्वारे होणारी प्रत्येक क्रिया म्हणजे प्रकृती आहे. बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी विकार भरणं, हे तिन्ही गुण सत्वाधिक. बुद्धी इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यामध्ये जे विकार निर्माण होतात ते त्रिगुणांमुळे, सत्व रज या त्रिगुणांमुळे निर्माण होतात, म्हणजेच प्रकृतीमुळे निर्माण होतात. हा आगवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेच हेतू संभवा. कर्माची या सर्व क्रियांचं मूळ कारण हे त्रिगुणच आहेत आणि ही प्रकृतीच आहे, हे तू जाणून घे. आता पुढच्या याच्यामध्ये त्या
त्या प्रकृतीचं कार्य काय आहे ते सांगितलेलं आहे. कार्य कार्य कारणकर्तृत्वे हेतू प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्व हेतुरुच्यते. कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचं कारण प्रकृती आहे. आता कार्य म्हणजे कार्य, करण म्हणजे ते कार्य करण्याचं साधन, त्याला करण म्हणतात. कार्य म्हणजे क्रिया आणि त्याचं करण म्हणजे साधन. प्रकृतीचं कार्य होतं, त्याचं साधन त्रिगुण. कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचं कारण हेतू प्रकृती ही उच्यते. या सगळ्यांच्या उत्पत्तीचं कारण प्रकृती सांगितली जाते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. पुरुष मात्र या प्रकृतीच्या कार्याचं सुखदुःखांचा भोग घेणारा म्हणून असा ओळखला जातो तो पुरुष. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. पुरुषः प्रकृतिस्थो हि, जो प्रकृतीमध्ये अधिष्ठान, प्रकृतीचा अधिष्ठान असणारा जो पुरुष, तो भुंक्ते प्रकृतिजान गुणान, प्रकृतीने निर्माण केलेल्या, प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांचा उपभोग घेतो, म्हणजे त्रिगुणांचा उपभोग घेतो. कारणम गुणसंगहा अस्य, या गुणसंगाचा तो कारण आहे, मूळ कारण आहे. आणि सद असत योनी जन्मसु, लोकांच्या म्हणजे माणसांच्या सत म्हणजे चांगल्या, असत म्हणजे वाईट, चांगल्या वाईट जन्मांचं कारण सुद्धा हाच आहे, हा पुरुषच आहे, त्याचं कारण आहे. परिवर्तनशील प्रकृतीच्या संगामुळे पुरुष विकारांना आपल्यावर आरोपित करतो. अज्ञानामुळे ते आपल्यावर आहेत असं तो जीवात्मा जाणतो आणि शरीराशी तादात्म्य पावतो. पुरुष प्रकृतीस्थ चैतन्य असल्याने प्रकृतिजन्य गुणांचा भोक्ता बनतो. प्रकृतीमध्ये अहंता ममता नसेल तो सुखदुःखाचा भोक्ता होत नाही. विवेकामुळे तो बंधरहित होऊ शकतो. थोडीशी तात्विक भाषा आहे, आपण त्याला नीट समजून घेऊ. आधी आपण ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बघूया. ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते तयापासोनी निर्वाळते सुख दुःख गा. ऐसेनी संता संते, भले सत असत, भले बुरे अशी जी भली बुरं कर्मे प्रकृतीच्या माध्यमातून होतात, तयापासोनी निर्वाळते, त्याच्यापासून निर्माण होते सुखदुःख. माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख निर्माण होतं. असंती दुःख उपजे, वाईट कर्मांमुळे दुःख निर्माण होतं. सत्कर्मी सुख निपजे, सत्कर्मांनी सुख निर्माण होतं. तया दोहींचा बोली जे भोगपुरुषा, त्या दोन्हींचाही उपभोग हा पुरुष प्रकृतीमध्ये असणारा तो घेतो. सुखदुःखे जववरी निपजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुषभोगी. सुखदुःखे जोपर्यंत निर्माण होतात तोपर्यंत प्रकृती हा उद्योग सुखदुःख निर्मितीचा करत राहते आणि पुरुष त्यांचा उपभोग घेत राहतो, असं त्यांचं स्वरूप आहे. तया अचर्चाचे चिन्ह, अचर्चाचे चिन्ह, अवर्णनीय, अचर्च म्हणजे अवर्णनीय. हे अर्जुना, त्या अवर्णनीय भगवंताचं लक्षण काय? तया अपाराचे मान, जो अपार आहे, त्याला पार नाही, ज्याचं मोजमाप करता येत नाही, त्याचा आकार कसा आहे? तया अमनस्काचे मन, ज्याला मनच नाही त्याचं मन. बुद्धी ही होय, आणि त्याची बुद्धी. तया निराकाराचा आकारू, ज्याला आकारच नाही त्याचा आकार. तया निर्व्यापाराचा व्यापारू, जो अजिबात व्यवहारच करत नाही, हातपाय हलवतच नाही, त्याचा व्यवहार.
निरहंकाराचा अहंकारू, त्याला अहंकारच नाही आहे, पण तरी त्याचा अहंकार. होऊन ठाके, होऊन राहते ही प्रकृती. ही प्रकृतीच त्या भगवंताचं चिन्ह म्हणजे लक्षण, आकारमान, मन, बुद्धी, आकार, व्यवहार, अहंकार होऊन राहते. आणखी काय काय होऊन राहते? तया अनामाचे नाम, त्याला नाव नाही पण त्याचं नाव प्रकृती होते. तया अजाचे जन्म, तो अज आहे, त्याला जन्म नाही पण त्याचा जन्म ती होते. आपण होय कर्म, तो कर्म करत नाही पण त्याचं कर्मही होते. क्रिया तया, आणि क्रिया पण. तया निर्गुणाचे गुण, तो निर्गुण आहे पण त्याचे गुण प्रकृती होते. तया अचरणाचे चरण, चरणहीनाचे चरण ती होते. तया अश्रवणाचे श्रवण, त्याला कान नाही पण त्याचे कान ती होते. चक्षुती होते. तया भावातीताचे भाव, त्याला कोणत्याही प्रकारचा भाव नाही, अभाव आहे तो, म्हणजे निर्माण होत नाही. अभाव म्हणजे निर्माण न होणे, पण त्याला ती निर्माण करते. तया निरवयवाचे अवयव, ज्याला अवयव नाहीच आहेत पण ती त्याचे अवयव होते. किंबहुना होय सर्व पुरुषांचे हे, त्या पुरुषाचे हे सर्व काही प्रकृतीच होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक असणारा हा भगवंत अनेक वाटतो. ही प्रकृती आपल्याला तशी जाणीव करून देते, कारण ती प्रकृती म्हणजेच अज्ञान आहे. अज्ञानामुळे, मायेमुळे, त्रिगुणांच्या सत्वामुळे, त्रिगुणांच्या सत्तेमुळे आम्हाला असं वाटतं की हा भगवंत अनादी असूनही जन्म घेणारा आहे, आकारवान आहे, वगैरे वगैरे. आता आज आपण या श्लोकांवर थांबणार आहोत. आपण याचा पुढचा भाग उद्या घेणार आहोत. आज आपण श्लोक 15 पासून 21 पर्यंत पाहिलंय आणि 15 ते 21 श्लोक आता आपण म्हणणार आहोत आणि थांबणार आहोत. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च, बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च, सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं, सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं, दूरस्थं चान्तिके च तत्, दूरस्थं चान्तिके च तत्, अविभक्तं च भूतेषु, अविभक्तं च भूतेषु, विभक्तमिव च स्थितं, विभक्तमिव च स्थितं, भूतभर्तृ च तज्ज्ञेयं, भूतभर्तृ च तज्ज्ञेयं, ग्रसिष्णु प्रभविष्णु च, ग्रसिष्णु प्रभविष्णु च, ज्योतिषामपि तज्ज्योतिः, ज्योतिषामपि तज्ज्योतिः, तमसः परमुच्यते, तमसः परमुच्यते, ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं, ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं, हृदि सर्वस्य धिष्ठितं, हृदि सर्वस्य धिष्ठितम्, इति क्षेत्रं तथा ज्ञानम्, इति क्षेत्रं तथा ज्ञानं, ज्ञेयं चोक्तं समासतः, ज्ञेयं चोक्तं समासतः, मद्भक्त एतद्विज्ञाय, मद्भक्त एतद्विज्ञाय, मद्भावायोपपद्यते, मद्भावायोपपद्यते, प्रकृतिं पुरुषं चैव, प्रकृतिं पुरुषं चैव, विद्यानादिउभावपि, विध्यनादिउभावपि, विकारांश्च गुणांश्चैत, विकारांश्च गुणांश्चैत, विद्धि प्रकृतिसंभवान्, विद्धि प्रकृतिसंभवान्, कार्यकरणकर्तृत्वे, कार्यकरणकर्तृत्वे, हेतुः प्रकृतिरुच्यते, हेतुः प्रकृतिरुच्यते, पुरुषः सुखदुःखानां, पुरुषः सुखदुःखानां,
भोक्तृत्वे हेतुरुच्यते भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु हरिः ओम. आज इथे थांबूया, बाकी भाग उद्या.